नमस्कार, मी श्वेता भालेकर परब आणि आपण पाहत आहे झी 24 तास. सुरुवातीला पाहणार आहोत 3 मिनिटात 30 बातम्या. विदर्भात उष्णतेची लाट कायम. पाणी टंचाईमुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत. वाशिममध्ये पाण्याअभावी फुलांची बाग करपली. फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. भाजप आमदाराच्या सत्काराला महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकवटले. विखे पाटलांच्या राहाता तालुक्यामध्ये आमदार विवेक कोल्हेंचा सत्कार सोहळा. विवेक कोल्हेंच्या सत्काराला विखे पाटील समर्थकही उपस्थित. मुंबईतील हॉटेलमधील धक्कादायक व्हिडिओ समोर. हॉटेलमधील रोटी बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल. रोटी बनवताना रोटीवर फुंकत असल्याचा आरोप. तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांना मुखवट्यांचं वाटप. भंडाऱ्यामध्ये वन विभागाकडून मुखवट्यांचं वाटप. वाघाचे हल्ले टाळण्यासाठी मुखवटे. हिंगोलीमध्ये इंधन टंचाईचा गरोदर महिलेला फटका. डिझेल नसल्याचं कारण देत रुग्णवाहिका नाकारल्याचा कुटुंबाचा आरोप. प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू. नागपुरात 24 तासात उष्माघाताचे 5 बळी. रेल्वे स्टेशन परिसरात आढळले 3 मृतदेह. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार. ठाण्यामध्ये शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. भाजप नेत्यांची बविया नेत्यांसोबत खलबत. हेमंत सावरा, राजन नाईक आणि राजीव पाटील यांची भेट. विदर्भातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट. अकोला, अमरावती, यवतमाळ या भंडाऱ्यामध्ये ऑरेंज अलर्ट. पारा 45 ते 46 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज. ऑनलाईन गेमिंग उद्योगाला सुप्रीम झटका. सुप्रीम कोर्टानं ऑनलाईन गेमिंगला ठरवलं जुगार. गेमिंग कंपन्यांना 80,000 कोटी भरावे लागणार. पाटण्याच्या गंगा नदीमध्ये बोट बुडाली. बोट बुडाल्यामुळे दोघांचा मृत्यू. 5 बेपत्ता. बोटीमधून 14 जण प्रवास करत असल्याची माहिती. मान्सूनचा केरळ प्रवेश. लांबणीवर जाण्याची शक्यता. महाराष्ट्रामधलं आगमनही उशिरा होण्याची चिन्ह. राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. नाशिकच्या मालेगावात प्रतिबंधित ऑक्सिटोनचा साठा जप्त. 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. संशयित ताब्यात. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. दिल्लीमधील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. 10 लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी. सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्र्यांना अपेक्षा. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अमृता फडणवीसांची सायकलवारी. घराजवळचा प्रवास सायकलवरून करणार. व्हिडिओ शेअर करत माहिती. JNPA मधील वाहतूकदार आजपासून संपावर. ड्रॉप ऑफसाठी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी लोलो आणि इतर शुल्कांविरोधात संप. आयात निर्यात व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता. म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस. उद्या रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत अनामत रक्कम भरण्याची मुदत.